मायनर तर रोजच काही ना काही झटके बसत असतात की हे असं झालं, हे ड्रॉप, हे चालत नाहीये. पण मेजर जो एक होता की 6 months विथ झिरो रेव्हेन्यू, म्हणजे तो एक खूप मोठा आमचा रिथिंकिंग पॉइंट होता की शुड वी कंटिन्यू इन दिस बिझनेस ऑर नॉट. जे तुम्ही भरपूर पार्टिसिपेंट्स आहेत ते समजू शकतात की 6 महिने तुम्ही तुमचं काम करत आहात आणि तुम्हाला एक पण नॉट इवन सिंगल रुपी भेटलेलं नाही आणि तुम्ही डोळे बंद करून काम करत आहात. तर तो खूप मोठा एक ब्रेकडाऊन होता. वी वर रिथिंकिंग की करायचं काय करायचं. वी वर नॉट शुअर व्हॉट टू डू ऍट दॅट मोमेंट. सुनील चांडक, संचालक उद्योगवर्धिनी, आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. बेसिकली आज आपण जमलो आहोत परत एकदा उद्योजकांच्या मुलाखतीसाठी. चला उद्योजकाला भेटूया. या मालिकेत आपण आज 37th मुलाखत घेतोय. ते म्हणजे आमचे धडाडीचे एंटरप्रेन्योर आणि डिजिटल क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने काम करणारे सम्यक शाह, मॅकबीज मार्केटियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते को फाउंडर आहेत. मित्रांनो, सम्यकची स्टोरी थोडी वेगळी आहे. 2012 मध्ये त्यांनी बीई केलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये, आणि ते केल्यानंतर ही वॉन्टेड टू जॉईन सम जॉब ओनली, आणि त्याप्रमाणे त्यांनी जॉब केला सुद्धा. नोकरी केली, परंतु नोकरी करताना लक्षात आलं की अरे हे तर आपण सगळं दुसऱ्यांसाठीच करतोय, याच्यातून आपलं काय होणार नाही आणि जी आपली स्वप्न आहे तर ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या मनात इच्छा होती परंतु मार्ग सापडत नव्हता. आणि त्याच वेळेला उद्योगवर्धिनीचा एक कार्यक्रम, उद्योजकता विकास कार्यक्रम त्यांना दिसला आणि तो त्यांनी जॉईन केला. तो जॉईन केल्यानंतर त्यांना क्लॅरिटी आली आणि त्यांना लक्षात आलं की उद्योगाचं महत्व किती आहे आणि उद्योगातच आपली प्रगती होऊ शकते. जी आपल्याला मनातही नसेल अशा अनेक गोष्टी उद्योगामार्फतच होऊ शकतात. आणि मग तो त्यांनी ध्यास घेतला आणि 2014 मध्येच ही स्टार्टेड दिस मॅकबीज मार्केटियर्स प्रायव्हेट लिमिटेड. पहिले फक्त एक डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स देण्याचा त्यांनी विचार केला होता. मग ते अजून 3 मित्र त्यांना जॉईन झाले आणि आज ही कंपनी खूप मोठ्या प्रमाणात काम करते. बेसिकली आज म्हणजे फक्त भारतापुरतं यांची सर्व्हिस मर्यादित नसून तर अमेरिका, लंडन, म्हणजे UK, US आणि ऑस्ट्रेलिया या 3 राष्ट्रांमध्ये बी त्यांचे 25च्या वरती क्लायंट आहे. त्यांचं वार्षिक टर्नओव्हर 25 कोटीच्या वर आहे. मोर दॅन 250 पीपल आर वर्किंग विथ इट. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजचा काळ डिजिटल मार्केटिंगचा आहे. आपले ग्राहक डिजिटल आहे आणि आता कोरोना नंतर तर या गोष्टीला प्रचंड महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे डिजिटल सोल्युशन्स हे त्यांनी अगदी 2014 मध्येच ओळखलं आणि आज त्याची प्रगती पहा एवढी आहे. तर डेफिनेटली याला प्रचंड स्कोप आहे. भारतामध्ये हा एक असा बिझनेस आहे जो तुम्ही घरात बसून इंटरनॅशनल क्लायंट पर्यंत पोहोचू शकता. ना तुम्हाला कंटेनर लोड करायचं आहे, ना तुम्हाला काही कुरिअर पाठवायचं, ना काही करायचं. So it's a so easy business, but of course it requires that kind of talent, that kind of knowledge and skill. पण ते केलं तर येस, सम्यक शाह सारखा हा आमचा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने आज काम करतोय. खूप चांगली घोडदौड त्यांनी केलेली आहे. पुण्याला सुद्धा त्यांचं असं आहे. हे मुख्यतः डिजिटल मार्केटिंग, लीड जनरेशन, बरेचसे कामं त्या डिजिटलच्या हिशोबाने ते करत राहतात की ज्यामुळे लोकांना आपलं प्रॉडक्ट अनेकांसमोर पोहोचवता येऊ शकतो. तर ती सगळी स्टोरी आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. व्हेरी यंग एंटरप्रेन्योर आज तुम्हाला भेटीला येत आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि उद्योगवर्धिनीतर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. वेलकम सम्यक. थँक्यू सर. थँक्यू फॉर गुड इव्हनिंग एव्हरीवन. एवढं चांगलं इंट्रोडक्शन, खूप चांगलं इंट्रोडक्शन दिलं सर तुम्ही. म्हणजे जेव्हा मी क्लास करत होतो उद्योगवर्धिनी सोबत, EDP जो कोर्स केला तेव्हा भरपूरदा मी दुसरे एंटरप्रेनर्स ऐकलं होतं असं इंट्रोडक्शन. आणि हे एक स्वप्न खरं होण्यासारखंच आहे की तुम्ही माझं इंट्रोडक्शन आज दिलं. ते रिअली थँक्यू सर फॉर दॅट.
इट्स माय and प्लेजर. हे माझं प्लेजर आहे, आमचं प्लेजर आहे. यू आर नाव आयकॉन ऑफ उद्योगवर्धिनी. आमचे अनेक जे आहेत त्यापैकी तुम्ही डेफिनेटली वी आर. आम्हाला हा आनंद सगळ्यात जास्त असतो जेव्हा आपलेच पार्टिसिपंट एवढी जेव्हा प्रगती करतात, तर त्यांची प्रगती करण्याची त्यांना जेवढा आनंद होत नाही तेवढा त्याच्यावर जास्त आम्हाला आनंद होत असतो. तर आता सम्यक, तुम्ही जरा तुमची जी स्टोरी आहे, म्हणजे तुम्ही व्यवसायात कसे आलात, उद्योजकता विकास कार्यक्रमाचा तुमच्यावर काय परिणाम झाला, आणि काय काय ऍक्टिव्हिटी तुम्ही सध्या करता आहात, कसं सुरुवात केली, वेगवेगळे क्लायंट्स कसे मिळवले, आणि अगदी इंटरनॅशनल क्लायंट तुम्ही कसे मिळवले, आता जी बिझनेसची ग्रोथ चालू आहे, कोविडचा या गोष्टीवर काय परिणाम झाला, कोविड नंतर काय प्लॅन्स आहेत, कोविड चालू असताना काय गोष्टी आहेत, आणि नव उद्योजकांसाठी काय आहेत, हे सगळ्या अशा सगळ्या गोष्टीचं पूर्ण एक सध्याच्या तुमच्या ऍक्टिव्हिटी, हे सगळं तुमची एक स्टोरी सगळ्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सगळं जे काही आपला जो उद्योजकीय प्रवास आहे तो सगळ्यांना उलगडून सांगावा. वेलकम वन्स अगेन. शुअर. या, थँक्यू सर. शुअर शुअर शुअर. आपण स्टार्ट करूया 2012 पासून. माझं पास आउट झालंय बीई. आय हॅव डन बीई इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फ्रॉम DY पाटील पिंपरी. स्टोरी अशी होती, आय डिड इंजिनिअरिंग. पण इंजिनिअरिंग करताना थोडं पहिल्याचं बॅकग्राऊंड असं की मी आणि माझा एक रूम पार्टनर आहे, आमची सतत अशी चर्चा चालू राहायची की आफ्टर द डिग्री व्हॉट शुड वी डू, आपण काय करायला पाहिजे. आमचे दोघांचे फॅमिली बॅकग्राऊंड असे आहे की वी आर पॅरेंट्स आर बिझनेसमॅन, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात बिझनेस आहे. तर आमचं नेहमीचं डिस्कशन असं राहायचं की वी हॅव टू डू सम बिझनेस. मी 2012 वाला मी पास आउट झालो, मी जॉबला लागलो. माझा जो दुसरा पार्टनर आहे आता, जो माझा रूम पार्टनर होता, ही वेंट ऑन अँड डिड MBA. मी कम्प्लिटली वेगळ्या फील्ड्स मध्ये गेलो. मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये 2 वर्ष जॉब केला आणि त्यांनी मार्केटिंगचा एक्सपिरियन्स घेतला MBA मार्केटिंग करून. दोघं आम्ही सतत टच मध्ये असायचो आणि वी वर नॉट सॅटिस्फाईड इन द लाईफ. माय स्टार्टिंग सॅलरी वॉज अराउंड 8,000 रुपीज. जसं सरांना पण माहिती आहे की माझे वडील ही यूज टू से की 8,000 रुपीज काय आहे हे, मी हे तुला दिवसात देतो, तू जॉब सोड, बिझनेस कर. आणि हे सतत मला माझ्या फॅमिलीकडनं आणि स्वतः मधून की वी शुड डू समथिंग डिफरंट, वी शुड क्रिएट अपॉर्च्युनिटी. इंडिया एक डेव्हलपिंग नेशन आहे अँड वी सर्टनली कॅन क्रिएट सम अपॉर्च्युनिटीज फॉर एव्हरी वन. हे सतत डोक्यात असणं. वन डे आय लेफ्ट जॉब. इट वॉज 2014 फेब्रुवारी. म्हणजे काही मनात नाही, ध्यानात नाही, आय लेफ्ट जॉब. पप्पांना सांगितलं ठीक आहे पप्पा, मी काही ना काही करेल, तुमच्यासोबत मी दुकानात बसेल, पण आता जॉब नाही करायचा. आणि त्याच वेळेस मी EDP जे आहे सुनील सर च्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो. आय डिड अ कोर्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. तेव्हा मेन जे लॅग होता माझ्यात की मोटिवेशन टू ट्रस्ट माय सेल्फ. आय कॅन डू एव्हरीथिंग. बेसिक हे त्या कोर्स मधनं मला प्रेरणा भेटली की व्हॉट एव्हर थिंकिंग माझे आहेत, माझे काही कन्सेप्ट आहेत, आपण जर त्यावर डीप मध्ये विचार करून जर काम केलं तर वी कॅन बी सक्सेसफुल इन इट. आणि सरांचा सपोर्ट तर 100% नेहमी असायचाच की तुम्ही जर हे विचार करत आहात तर येस युअर राईट, यू कॅन प्रोसीड, ऑर एल्स तुमचं काय चुकतं आहे, ऑर एल्स हाऊ कॅन यू बी बेटर, तुम्ही बेटर कसे असू शकतात. तर ते नेहमी सजेस्ट करायचे. तर त्या माध्यमातनं कोर्समुळे मला खूप खूप जास्त प्रोत्साहन, पॉझिटिव्हिटी मिळाली. एक राईट डिरेक्शन म्हणण्यापेक्षा थिंकिंग कॅपॅसिटी, थिंकिंग केपेबिलिटी, कुठल्या दृष्टिकोनाने एक एंटरप्रेन्युअरने विचार करायला पाहिजे, ते एक इन्स्पिरेशन मला तेव्हापासून मिळाली. अँड जे आम्ही रूम पार्टनर जो होता माझा, जे आम्ही वेगळ्या डिरेक्शन मध्ये गेलो होतो, वी अगेन कंबाईंड, वी अगेन केम टुगेदर अँड केम टू द अपॉर्च्युनिटी अँड स्टार्टेड ब्रेनस्टॉर्मिंग. आपण ब्रेनस्टॉर्मिंग करायला आम्ही सुरुवात केली की आता मार्केटमध्ये काय चालू आहे. आम्ही 3-4 ऑप्शन्स तेव्हा नॅरो डाऊन केले होते. यू माइट बी नोईंग की housing.com एक कन्सेप्ट आहे की दे प्रोव्हाइड सर्व्हिसेस. तर तो एक कन्सेप्ट आम्ही एक विचार केला होता. एक ई कॉमर्स गिफ्टिंग वेबसाईटचा एक विचार केला होता.
वी वर इन टू रिअल इस्टेट ऑल्सो, की रिअल इस्टेटचं एक ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि फोर्थ होतं डिजिटल मार्केटिंग. भरपूर ब्रेन स्टॉर्मिंग करून वी केम टू द कन्क्लुजन दॅट डिजिटल मार्केटिंग हा एक असा ट्रेंड असू शकतो की जो फ्युचरला चेंज करणार आहे. आमचे जे पार्टनर्स आहे, माझे तिन्ही पार्टनर्स बोथ हॅव डन MBA इन मार्केटिंग. त्यांचा ग्लोबल एक्सपिरियन्स असल्यामुळे दे वर शुअर की ग्लोबल ट्रेंड इज गोइंग डिजिटल. आणि भविष्यामध्ये इंडियामध्ये आणि आउट ऑफ इंडिया ऑल्सो द ट्रेंड विल बी डिजिटल. सो वी ऑल केम टुगेदर अँड म्युच्युअली ॲग्रीड की आपण डिजिटल मध्ये काहीतरी करायला पाहिजे. So we started Magbis Marketers Private Limited in September 2014. So mainly what we started is in the B2B domain. आता participants किंवा आपले जे attendees आहेत त्यांना मे बी B2B हे एक थोडं वेगळं शब्द वाटेल, but I'll just give basic definition. B2B marketing जे आहे, it is business to business. आम्ही कंझ्युमर कडे जात नाही. सो वी डोंट गो टू B2C, वी डू B2B. तर वी स्टार्टेड फ्रॉम B2B मार्केटिंग. B2B डिजिटल मार्केटिंगची सुरुवात केली आम्ही. इनिशियली खूप मेहनत करून 2 महिन्यांनी आम्हाला फर्स्ट क्लायंट मिळाला. फर्स्ट क्लायंटचं आम्ही काम चालू केलं डिजिटल मार्केटिंगसाठी. त्यांचे आम्ही प्रमोशन्स करायचो त्यांच्यासाठी, ईमेल प्रमोशन्स टू गेट देम न्यू लीड्स त्यांना भेटावे म्हणून आम्ही पूर्ण मेहनत करायचो. पूर्ण ऑपरेशन्स त्यांच्यासाठी रन करायचो. वी स्टार्टेड डुईंग इट. बट मेन स्ट्रगल जो होता, फायनान्शियल स्ट्रगल आपण म्हणू शकतो. आम्ही कंपनी चालू करून 5 महिने झाले, बट आवर रेव्हेन्यू वॉज 0. वी वर जनरेटिंग, आम्ही इनव्हॉइसेस जनरेट करत होतो आमच्या क्लायंटसाठी, पण दे वर नॉट पेइंग अस. सो एक मोमेंट असा आला होता की आम्ही कंटिन्यू करायचं, काय करायचं, वी वर नॉट शुअर. बट after that December passed away, 2014 December passed away, and 1st January आम्ही सर्व म्हणजे 1st January एवढं लाईफ टाईम लक्षात राहील ऑब्व्हियसली. फर्स्ट डे अँड वी गॉट ऑल द पेंडिंग रेव्हेन्यू ऑफ 4 to 5 months. म्हणजे जो काही आमची मेहनत होती, आफ्टर 4 to 5 months वी गॉट द फर्स्ट रेव्हेन्यू. अँड आफ्टर दॅट जे पहिले 10 लाख रुपये भेटले, तेव्हा जो कॉन्फिडन्स आला की येस वी आर डुईंग इट राईट, वी आर ऑन राईट पाथ अँड वी कॅन बी सक्सेसफुल इन दिस. हा जो आमच्या डोक्यात प्रकाश पडला की आपल्याला हा मार्गावरच पुढे जायचंय. अँड फ्रॉम 2015 वी स्टार्टेड. फ्रॉम 2015 ऑपरेशन्स स्केल अप केलं, सेल्स साठी आम्ही स्केल अप करायला सुरुवात केली. अँड स्लोली वी हॅव नाव ग्रोन टू 25 क्लायंट्स. आमचे ग्लोबली 25 क्लायंट्स आहे. वी हॅव अराउंड 250 एम्प्लॉईज विथ अस, हू आर वर्किंग विथ अस. आमचं ऑफिस जे आहे ते पुणेमध्ये आहे. आणि क्लायंट्स जे आहे मेनली US, UK, ऑस्ट्रेलिया, हे सर्व क्षेत्राचे आहे आपले क्लायंट्स. असा स्लोली स्टार्ट करून वी हॅव ग्रोन अ बिग. आणि अजून भरपूर ग्रो करायचंच आहे ऑब्व्हियसली. दिस इज द बेसिक स्मॉल स्टोरी ऑफ अस. स्ट्रगल्स, ऑब्व्हियसली स्ट्रगल्स जे असणार, इनिशियल स्ट्रगल्स व डिफरंट स्ट्रगल्स. फायनान्शियली वी डिडंट हॅव एनी बॅकग्राऊंड. पैसा येत नव्हता, जसं मी सांगितलं तुम्हाला की 5 months वी वर ॲट 0. तो इनिशियल स्ट्रगल वॉज, वी वर इन टेन्शन की सक्सेसफुल होईल नाही होईल. आणि त्या व्यतिरिक्त एव्हरीथिंग विच वॉज रिक्वायर्ड टू डू दी ऑपरेशन्स, ते आम्ही सर्व जे पार्टनर्स होतो, 4 पार्टनर्स आम्ही ते चौघं मिळून करत होतो. सो ऑल द एफर्ट्स विच वी वर डुईंग, द बेसिक रिसर्च लागायचा आमचं लीड जनरेशनसाठी, रिसर्च, देन वेब डिझायनिंग वॉज देअर. सो ऑल दोज थिंग्स वी वर ओनली डुईंग. सो इनिशियली असं होतं की झोपायचं 4 तास आणि काम करायचं 18 तास, 20 तास. सो दिस वॉज द इनिशियल स्ट्रगल. बट सुनील सर जसे नेहमी म्हणायचे की इफ यू हॅव गॉट अन ऑपॉर्च्युनिटी, जर भेटली आहे तर त्यात तुम्हाला मेहनत करावी लागणार. आणि ते आम्हाला दिसत होती. वी वर रेडी टू डू ऑल द एफर्ट्स. सो दिस इज द स्मॉल background of Magbis and us. Coming to COVID scenario, the recent scenario मध्ये डिजिटलला इम्पॅक्ट आहे नाहीये? येस, इट इज लिटल बिट इम्पॅक्ट आहे, कारण की कंपनी स्पेंड करायला दे आर लिटल बिट अफ्रेड. बट फ्रॉम लास्ट 2 months इट हॅज बीन स्टार्टेड पिकिंग अप. ग्रोथ वाढलेली आहे. कोविड मध्ये आम्ही
कसं सर्व्हाइव्ह केलं. वी स्टार्टेड प्रोव्हाइडिंग सम डिस्काउंट्स. अजून त्यांना वेगळे ऑफर्स आम्ही आमच्या एक्झिस्टिंग क्लायंट्सला दिले. पेमेंटसाठी आम्ही त्यांना टर्म्स वाढवून दिले की आता 60 डेज आमच्या बिझनेसमध्ये जे आहे अराउंड 60 डेज और 90 डेज पेमेंट टर्म्स आहे, तर वी इन्क्रीज इट टू 120 डेज. सो हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी करून क्लायंट वॉज ऑल्सो हॅपी की या इफ यू आर प्रोव्हाइडिंग दिस सर्व्हिसेस, इफ यू आर गिव्हिंग अस मोर टाइम टू पे यू, इट इज ऍड ऑन टू देम. तर या छोट्या गोष्टी करून स्टिकीनेस वाढला. they are still trusting us, and last month it was a growth month for us. म्हणजे पूर्ण वर्षात जी ग्रोथ झाली नाही ती लास्ट मंथ मध्ये झाली. तर business has started picking up again. But yes, for digital it is shifting a lot. 2014 मध्ये जे आम्ही स्टार्ट केलं होतं तेव्हा हार्डली आमचा काही रेव्हेन्यू होत होता. पण आता जे क्लायंट्स आहेत they are majorly focusing to the digital trend. So it is picking up like anything. नवीन जे आपले बिझनेस स्टार्ट करताय they also have a lot of growth opportunities. खूप ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आहेत डिजिटल मध्ये. आणि पोस्ट कोविड सिनारिओ मध्ये पण जर बघितलं तर डिजिटल इज गोइंग टू स्टे फॉर एव्हर. आणि इंडियाचं डिजिटल अडॅप्टेशन इज व्हेरी लेस. तुम्ही जर ग्लोबली बघितलं तर वी आर व्हेरी लो ॲट डिजिटल अडॅप्टेशन, अँड इट विल बी इन्क्रीजिंग. फ्युचरमध्ये जर तुम्ही बघाल ते वाढणार आहे. आताच तुम्ही एक्सपिरियन्स केला असणार की लॉकडाऊन मध्ये तुम्ही स्वतः किती डिजिटल झाले. पेमेंट मोड आपले, इलेक्ट्रिसिटी बिल म्हणा, बेसिक बाहेर जायला सर्व घाबरतात. सो इट हॅज स्टार्टेड बिंग डिजिटल. मार्केटिंग जर म्हटलं तर लॉट ऑफ थिंग हॅज टर्न्ड इन टू डिजिटल मार्केटिंग नाव. सो इट इज अ व्हेरी गुड ग्रोथ इंडस्ट्री. डिजिटल मार्केटिंग जी आहे ती खूप एक ग्रोथ इंडस्ट्री आहे. अँड कमिंग टू मॅकबेसचे आमचे सर्व्हिसेस काय आहे. मॅकबेसचा फुल फॉर्म असा आहे की मार्केटिंग चॅनल फॉर बिझनेसेस. सो इट इज अ B2B इंडस्ट्री वी आर इन टू. आणि आम्ही मार्केटिंग प्रोव्हाइड करतो टू बिग टेक जायंट्स. सो आर क्लायंट्स आर मायक्रोसॉफ्ट, गुगल, IBM, HP, ओरॅकल. सर्व जे टेक जायंट्स आहेत त्यांना आम्ही मार्केटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. अँड वी आर कम्प्लिटली फोकस्ड ऑन मार्केटिंग फॉर टेक कंपनीज ओनली. सो एकदम निश मध्ये आहे आम्ही. याच्यात भरपूर वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीज पण आहे. सो इट्स नॉट लाईक दॅट की रिस्ट्रिक्टेड राहू शकता तुम्ही. वी आर प्लॅनिंग फॉर हेल्थकेअर इंडस्ट्री. म्हणजे आता आम्ही हेल्थकेअर साठी मार्केटिंगचं प्लॅनिंग करतो आहे. सो दिस इज अ ग्रोथ इंडस्ट्री एज वेल. दिस इज वन ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज वेर यू कॅन सी इन डिजिटल. हेल्थकेअर एक बुमिंग इंडस्ट्रीज आहे नाव. ऑब्व्हियसली रिलेटेड टू कोविड अँड फ्युचर ऑल्सो की हेल्थकेअर मध्ये खूप ग्रोथ येत आहे. आणि हाऊ टू डू मार्केटिंग डिजिटली दॅट वी आर planning to do it. So that's one of the growth phase for us. आम्ही कंटेंट सिंडिकेशन करतो. व्हॉट इज कंटेंट सिंडिकेशन इज जे मायक्रोसॉफ्ट, IBM जे आहे त्यांच्याकडे त्यांचे केस स्टडीज असतात, त्यांच्या प्रोडक्टचे हिस्ट्री, स्टोरीज असतात. वी हेल्प देम सिंडिकेट. म्हणजे ते ज्यांचे जे स्टोरीज आहेत ते मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना हेल्प करतो आम्ही. सो दॅट इज वन ऑफ आवर सर्व्हिसेस, content syndication. Second service which we are providing is demand generation. So what is demand generation? So मोठे टेक कंपनीज आहे ते डिझाईन प्रोडक्ट्स, डेव्हलप प्रोडक्ट्स, बट दे हॅव टू सेल इट. तर त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये नोंद होण्यासाठी दे हॅव टू क्रिएट डिमांड. म्हणजे कुठल्या गोष्टीची आता सिम्पल एक्झाम्पल असा आहे, हाऊ वी क्रिएट डिमांड. आता B2C मध्ये तुम्ही डिमांड कशी क्रिएट करणार, त्याची ऍडव्हर्टायझिंग करून. मे बी जर लोकल प्रोडक्ट असेल तर you'll go at किराणा, or if FMCG product is there तर किराणा मध्ये जाल आणि तुम्ही त्याची ब्रॉशर्स लावाल, हे कराल, ते कराल. So you'll create demand. So in similar way we create demand in B2B industry. B2B टेक साठी आम्ही डिमांड क्रिएट करतो त्यांच्या प्रोडक्ट साठी. सो दिस आर द सर्व्हिसेस. त्याच्यात अजून वेगळे वेगळे निश आहे आणि एकदम स्पेसिफिक कॅटेगरीज मध्ये आम्ही काम करतो. अकाउंट बेस्ड मार्केटिंग म्हणून एक आहे, टाइप ऑफ मार्केटिंग आहे. तर ते एक सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो. सो दिस आर द बेसिक थिंग्स अबाउट मॅकबेस. सो आय विल गो बॅक इन 2014. आमचा फर्स्ट क्लायंट होता, इट वॉज अ मीडिया कंपनी. सो मीडिया कंपनीला जेव्हा आम्ही रिच आउट केला, दे वर इन नीड ऑफ पीपल हू वुड डू कंटेंट सिंडिकेशन. आणि आमचा जो प्रोसेस होता, क्लायंट आम्ही जे शोधले ते ओनली थ्रू लिंक्डइन. वी वर अवेअर की
मीडिया कंपनीजला आम्हाला रिच आउट करायचं आहे. फर्स्ट वी न्यू आर टार्गेट्स. सेकंड, आम्हाला टार्गेट हे माहिती होते की त्या टार्गेट कंपनीमध्ये डिसिजन मेकर्स कोण आहे. तर बेसिक आम्ही एक फर्स्ट मीडिया कंपनी पासून चालू केलं, काम आमचं चालू झालं. त्यानंतर आम्ही एंटरप्राइजला कसं पोहोचलो, वी हॅव अ पार्टनर इन US, म्हणजे एक US फेस आहे आमचा, तो आमच्यासाठी सेल्स करतो. विथ द हेल्प ऑफ हिम, कारण की आमचं जे मार्केट आहे, वी आर हॅव्हिंग अराउंड 18 to 20 क्लायंट्स ऑफ US, आणि तिथे क्रॅक करणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो व्हॉट वी डिड इज वी हायर्ड अ सेल्स पर्सन ओव्हर देअर. सेल्स पर्सनला आम्ही तिथे हायर केलं अँड वी स्टार्टेड गोईंग. बेसिक आम्हाला एंटरप्राइजेस माहिती होते की कुठल्या कोणाला रिक्वायरमेंट आहे, कारण की मीडिया कंपनीसाठी आम्ही ऑलरेडी त्यांच्यासोबत काम करत होतो. सो इट वॉज द ओनली थिंग की आपल्याला राईट कॉन्टॅक्ट शोधायचे होते. आणि बिईंग इन द इंडस्ट्री तुम्हाला कळतं की हुम शुड यू गो आफ्टर. जर आता एक छोटी कंपनी आहे, जर तुम्ही त्यांना एक HR सॉफ्टवेअर विकायला गेले तर ऑब्व्हियसली यू विल स्पीक विथ दी HR डिरेक्टर ऑर CEO, त्यांचे टॉप लेवलची यू विल स्पीक. तर सिमिलर लॉजिक अँड सिमिलर थिंकिंग सोबत आम्ही गेलो अँड वी वेंट टू मायक्रोसॉफ्ट. आम्हाला माहित होतं की मायक्रोसॉफ्ट मध्ये जे पार्टनर डेव्हलपमेंट मॅनेजर्स आहेत, डिरेक्टर्स आहेत, वी शुड कनेक्ट विथ देम, आणि त्यांना आपली सक्सेस स्टोरी आम्ही सांगितली. एंटरप्राइज ऑब्व्हियसली तुमचं फर्स्ट इयर मध्ये येऊन तुम्हाला मायक्रोसॉफ्ट नाही भेटणार, Oracle सोबत तुम्हाला काम करता येणार नाही. इट वॉज अ स्टेप. द फर्स्ट स्टेप वॉज मीडिया कंपनीज, वर्किंग विथ मीडिया कंपनीज. आणि सेकंड स्टेप, फ्रॉम लास्ट 2 years वी हॅव गॉन टू एंटरप्राइज. त्यांना आम्ही सांगितले की आमची सक्सेस स्टोरी आहे, वी हॅव बिन वर्किंग, तुमच्यासाठी आम्ही ऑलरेडी काम करत आहोत थ्रू मीडिया कंपनीज, अँड तुम्हाला आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून, डायरेक्ट तुमच्यासोबत काम करून वी कॅन प्रोव्हाइड व्हॅल्यू टू यू. सो दॅट वॉज, अँड एव्हरीथिंग वी हॅव डन थ्रू लिंक्डइन. लिंक्डइनवर तुम्हाला you can reach out to any person and you can get in touch with them. You can know them, you can get appointments over there from LinkedIn. And second, call. We can call, cold calling basically is a cold calling concept. तर cold email and cold call and cold LinkedIn, हे तिन्ही करून ट्राय करून we got our first client, we got multiple enterprise accounts. लिंक्डइन हा जो काही एक खूप भारी मीडियम आहे, परंतु सर्वसामान्यांना याच्याबद्दल खूप अजून जरा अवेअरनेस कमी असं वाटतं मला, की या लिंक्डइनचा तुम्ही लिंक्डइन बद्दल थोडी माहिती सांगा ना, आणि लिंक्डइनचा कसा प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो. आणि अजून एक त्याला जोडून असा प्रश्न आहे की जे छोटे उद्योजक आहेत, म्हणजे आता तुम्ही हे सगळं कंपोजिट असं उत्तर द्या की जे छोटे उद्योजक आहेत त्यांनाही आता त्यांनाही डिजिटल करायला पाहिजेच. दे मस्ट, अगदी घरगुती व्यवसाय सुद्धा होम स्केल बिझनेस करतात. आता आपण पाहतो क्लाउड किचनची कन्सेप्ट आहे. अशा अनेक काही कन्सेप्ट आता ई कॉमर्स या सगळ्या होत आहेत. हे सगळं हाऊ वी कॅन, म्हणजे हाऊ कसं सुरू केलं पाहिजे, लिंक्डइनचा वापर कसा केला पाहिजे, हे सगळं असं एक टोटल मध्ये तुम्ही उत्तर एक लिंक मध्ये दिलं तर बरं वाटेल. शुअर. फर्स्ट ऑफ ऑल, लिंक्डइन ऑब्वियसली सर्व फेसबुक सोबत अवेअर राहणारच आहे. एव्हरीवन इज युझिंग फेसबुक इन द डे टू डे लाईफ. सो फेसबुक मोस्टली आपण B2C किंवा पर्सनल गोष्टींसाठी यूज करतो. तसंच लिंक्डइन एक असा टूल आहे वेअर तुम्ही प्रोफेशनली यूज करू शकता तुमच्या बिझनेससाठी, बिझनेस ग्रोथसाठी. तुम्ही आता जर लिंक्डइनवर गेलात आणि तिथे कुठल्या कंपनीचा किंवा छोटी कंपनी पण असेल, मे बी उद्योगवर्धिनीचा पण पेज आहे तिथे, आय एम शुअर, मी बघितलेलं आहे. या सो फेसबुक इज फॉर B2C, म्हणजे कन्झ्युमर साठी आहे, तुमच्या पर्सनल टच, पर्सनल रिलेशन साठी आहे. लिंक्डइन सिमिलर प्लॅटफॉर्म आहे फॉर B2B. इट कॅन, तुम्हाला तो युजफुल जॉब्स मिळवण्यासाठी, ते ऑपॉर्च्युनिटीज फाइंड करण्यासाठी इट विल बी हेल्पफुल, कारण की तिथे प्रोफेशनल कम्युनिकेशन होतात. आता तिथे फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्टचा पार्टनर डेव्हलपमेंट मॅनेजर तिथे टाकेल की दॅट वी आर लुकिंग फॉर पार्टनर्स. जर तुम्ही त्याच्याशी कनेक्टेड राहाल, सो यू कॅन डिरेक्टली सी की यांनी ही पोस्ट टाकली आहे, सो तो रिसर्च करतोय पार्टनर डेव्हलपमेंटसाठी, पार्टनर डेव्हलपमेंटच्या वेंडरसाठी मे बी. सो तशी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला तिथे अवेलेबल होऊ शकते. त्यानंतर इफ यू आर लुकिंग फॉर जॉब्स ऑल्सो, भरपूर कंपनीज आता लिंक्डइनवर जॉब्स त्यांचे प्लेस करतात, जॉब्सचे ओपनिंग्स तिथे टाकतात. सो तुम्ही तिथे पण अवेअर होऊ शकतात की देर इज अ ओपनिंग्स ओव्हर देअर. सो कम्प्लीट B2B प्रोफेशनल वेबसाईट ही आहे. सोशल मीडिया, B2B सोशल मीडिया इज लिंक्डइन.
तिथे तुम्हाला तुम्ही सर्व प्रोफेशनल रीच आउट करू शकता तिथे. सेकंड जे सर म्हणत होते की हाऊ अ स्मॉल बिझनेस कॅन बेनिफिट फ्रॉम लिंक्डइन. So 100% they can benefit from LinkedIn. First of all, तुम्ही जेव्हा LinkedIn वर पेज क्रिएट करता, जेव्हा it creates a डिजिटल आपण म्हणतो की डिजिटल बॅकग्राऊंड तुमचं यू स्टार्ट डेव्हलपिंग. म्हणजे वेबसाईट एक जे आहे ते एक तुमचं डिजिटल प्रॉपर्टी आहे. तसंच लिंक्डइन एक आहे. लिंक्डइन पेज जेव्हा तुम्ही बनवाल तुमची एक डिजिटल प्रॉपर्टी क्रिएट होईल. सो तुमची ऍक्टिव्हिटीज तुम्ही जशी फेसबुकवर छोटे बिझनेसेस टाकत आहात तसे लिंक्डइन वर पण तुम्ही टाकू शकतात. तिकडे प्रोफेशनल फेसबुकवर आपण आता फेसबुक फॉर बिझनेस आता लॉन्च होत आहे, बट स्टिल पीपल आर नॉट एक्सेप्टिंग बिकॉज इट इज मोर कन्झ्युमर फोकस्ड. बट इफ यू गो ऑन लिंक्डइन इट इज ऑलरेडी बिझनेस फोकस्ड आहे तिथे. तर तुमच्या जर पेजेस तुम्ही टाकाल तर सेम ऍक्टिव्हिटी इफ यू डू इट ऑन लिंक्डइन विच यू आर डुईंग ऑन फेसबुक, की तुम्ही तुमचं स्मॉल उद्योजक जसं आता म्हटले की तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्स बद्दल टाकलं की व्हॉट आर न्यू प्रोडक्ट्स, हा तुम्ही वेगळे इनोव्हेशन काय करत आहात, तर ते तुम्ही त्या पेजवर टाकलं आणि कोणी जर गुगल करत असाल तर लिंक्डइनचं अल्गोरिथम असं आहे की इट कम्स ऑन टॉप. जे तुम्ही पेजेसवर टाकलेलं आहे, जर कंपनीचं नाव तुमचं रिपिटेटिव्ह आहे तर लिंक्डइनचे लिंक्स तुमच्या गुगलवर पण येऊन जाते. सो इट ऑब्व्हियसली हेल्प्स टू गेट यू मोर ऑडियन्स, मोर पेज लाईक्स आणि मोर यू कॅन से की तुमची जास्त पॉप्युलॅरिटी वाढू शकते ऑन लिंक्डइन. येस येस, थँक्यू. खूप छान तुम्ही माहिती दिली. इनफॅक्ट सगळ्या श्रोत्यांना मला जरूर सांगायचं आहे की उद्योगवर्धिनी इटसेल्फ हॅज अडॉप्टेड दिस थिंग. जसं आपल्याला सम्यकने आता उल्लेख केला, वी हॅव ऑलरेडी क्रिएटेड आवर लिंक्डइन पेज, फेसबुक, बाकी सगळ्या गोष्टींचा आम्ही वापर करतोच आहे. आणि डिजिटलचा वापर केल्यामुळे आमचा टर्नओव्हर हॅज इन्क्रीज लाईक एनिथिंग. आणि आज तर सगळं डिजिटलीच आहे. आज आपणही भेटतोय डिजिटलीच. 100%, yeah. आता सगळे आमचे ट्रेनिंग प्रोग्राम ऑफलाईन तर सगळे बंद झालेले, सगळे ऑनलाईन चालू आहे. मित्रांनो, देर इज नो ऑप्शन नाउ डेज. आणि जे आज सम्यकनी पाऊल उचललेलं आहे ते अगदी इट्स अ व्हेरी राईट डिरेक्शन. आणि सम्यक तुमच्याही माहितीसाठी सांगतो आणि तुमची मदत त्याच्यामध्ये होऊ शकेल. आपण आहे ना खास उद्योजकांसाठी एक कोर्स लॉन्च केलाय, म्हणजे डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज फॉर एंटरप्रेन्योर्स. आणि त्याची एक लिंक सगळ्यांसाठी ते आम्ही देतो आहोत, तर ते तुम्ही जरूर पहा. आम्ही आता कालच त्याचा एक वेबिनार सुद्धा घेतला होता आणि इट वॉज व्हेरी गुड रिस्पॉन्स. पीपल रिस्पॉन्डेड. आज लोकांना कळायला लागलंय, जाणीव होते की आता याच्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाहीये. आणि छोटे छोटे बिझनेस जसं तुम्ही सांगितलं, अगदी म्हणजे मला माहितीतले असे छोटे छोटे काही क्लाउड किचन सारखे काही छोटे उद्योजक आहेत आणि दे आर डुईंग एक्स्ट्रीमली गुड. म्हणजे त्यांनी या स्वॅगी किंवा याचं झोमॅटो याचा वापर न करता स्वतःच लिंक्डइन पेज आणि या सगळ्या गोष्टी करून दे हॅव रीच टू द थाउजंड्स ऑफ क्लायंट्स. आणि खूप रिअली हा एक क्रांती करणारी गोष्ट आहे. त्यामुळे जरूर आपण याच्याबद्दलच आता आपण, आणि तोच कार्यक्रम आम्ही आता आमचा परवापासून सुरू होतोय. जरूर म्हणजे सगळ्यांनी या गोष्टीबद्दल जागरूक राहायला पाहिजे. सम्यक नवीन उद्योजकांसाठी तुम्ही आता सांगितलं, बरे तुमचा उद्योग छोटा जरी असेल तरी तो उद्योग छोटा जरी असेल तरी तुम्ही लिंक्डइन आणि बाकी अजून बाकीचे जे काही अवेलेबल मीडिया आहे, तुम्ही जे काही करता आहात, आता तुम्ही छोट्या उद्योजकांसाठी असं काही विचार केला आहे का? हॅड यू रिअली थॉट ऑफ, म्हणजे तुमचे तर सगळे मोठे मोठे क्लायंट आहे, पण हॅड यू थॉट ऑफ हॅव्हिंग सम vertical for the small businesses also? As of now, we have not thought into going for small businesses, but maybe in future, yes. आमचा विचार आहे की how we can help small businesses through our services. तो एक विचार आहे आमचा. We'll certainly come up with that in maybe next year or something like that. But येस, जर लिंक्डइनचा अजून एक असा एक बेनिफिट मी तुम्हाला सांगू इच्छितो की इट इज नॉट लोकल, इट इज ग्लोबल. आता जर तुम्ही US वर जर गेले तर आता पास्ट एक्सपिरियन्स साठी ते दिल चेक युअर लिंक्डइन की तुम्ही कुठं काम केलंय, तिथे यू कॅन गिव्ह रेफरन्स. तर तुमचं ते पूर्ण बायोडेटा तुमचं डिजिटल लायब्ररी बनून जाते लिंक्डइनवर तुमची. तशीच तुमच्या कंपनीची पेजची ऍक्टिव्हिटीज काय आहे, एम्प्लॉईज पण जे नवीन जॉईन होतात ते आता इंडियामध्ये पण दे आर ऑल्सो अवेअर की कंपनीचं बॅकग्राऊंड कसं आहे,
कंपनीचे ऍक्टिव्हिटीज काय आहेत. So they also check LinkedIn pages and 2014 till 2020 LinkedIn adoption in India is also growing. म्हणजे आजचे जे युथ आहे दे आर अवेअर की लिंक्डइन इज प्रोफेशनल वेबसाईट. तिथे तुम्हाला प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात. सो इट कॅन बी रिअली हेल्पफुल इफ यू एक्सप्लोर लिंक्डइन. बट बिसाइड दॅट डिजिटल मार्केटिंग एक असं मीडियम आहे आणि रिक्वायरमेंट आहेत. आता इनिशियली मे बी 5 years डाऊन द लाईन असं होतं की ठीक आहे वेबसाईट आहे नाही इट डझंट मॅटर. बट आजच्या काळात तुमची वेबसाईट नाहीये तर खूप वेगळा इम्पॅक्ट होतो. जर तुम्ही आता काही सर्च करतात गुगलवर मे बी फॉर एक्झाम्पल इफ यू सर्च उद्योग वर्धनी यू डोंट गेट अ वेबसाईट, तर माइंड मध्ये युथ जो आहे आजचा 20 years 25 years ते ड्रॉपडाऊन होतं. यार त्यांची वेबसाईट नाहीये, व्हॉट प्रेझेन्स अँड त्यांचं व्हॉट विल इट बी. सो ही एक इम्प्रेशन क्रिएट होतोय आता यंग जनरेशन मध्ये. So digital presence is really a must as of now for every सर्व businesses साठी. भले तुम्ही कुठल्याही सेक्टर मध्ये असो and whatever services whatever products you have, पण तुमचं digital presence is a must and आणि it is not expensive. एवढं एक्सपेन्सिव्ह नाही. यू कॅन सी ऍड ऑन GoDaddy. तुम्ही 1000 रुपयामध्ये डोमेन घेऊ शकतात, वेबसाईट बनवू शकतात, ड्रॅग अँड ड्रॉप वेबसाईट. तुम्हाला ट्रेनिंगची पण गरज नाही आता. हार्डली इन हाफ एन आवर तुम्ही वेबसाईट क्रिएट करू शकतात. सो जेवढे पण आपले पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना मी आय विल रिक्वेस्ट अँड आय विल आस्क देम टू गो अँड क्रिएट द डिजिटल प्रेझेन्स ऑफ देअर कंपनी. अँड ऑब्व्हियसली 100% आय गॅरंटी यू की तुम्हाला चेंज दिसणार तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या एन्क्वायरीज मध्ये चेंज दिसणार तुम्हाला. आणि जेवढं तुम्ही लवकर अडॉप्ट कराल तेवढं तुमचं ग्रोथ फास्ट होण्याची पॉसिबिलिटी इज 100% हाय कम्पेअर्ड टू तुमचे जे कॉम्पिटिटर असणार त्यांच्या कंपॅरिझन मध्ये. युअर ग्रोथ विल बी हाय विथ द हेल्प ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजीज अँड डिजिटल प्लॅटफॉर्म्स. ओके, ग्रेट. हे अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. याच्याशिवाय आता पर्यायच नाही. यू डोंट हॅव एनी ऑप्शन. म्हणजे आणि मला एक विचारायचं आहे आता, म्हणजे मला स्वतःला तो अमेरिकेला एक वेगळा अनुभव आला. मी अमेरिकेला जेव्हा गेलो होतो तर वेन आय व्हिजिटेड सम पीपल ओव्हर देअर, काही व्हेंचर कॅपिटलिस्ट वगैरे अशा काही लोकांना, काही इन्क्युबेटर्सना व्हिजिट केली, तर तिथे अर्थात आम्ही अपॉइंटमेंट घेऊनच गेलो होतो. पण मी जाण्याआधी त्यांना माझी हिस्ट्री सगळी माहिती होती. का माहिती होती की दे हॅव ऑलरेडी व्हिजिटेड माय वेबसाईट अँड ऑल दॅट. आता परदेशात तर आणि इंडियामध्ये बी हे होतंय. म्हणजे इंडियामध्ये सगळ्यांच्या आधी आता डेटा लोक करायला लागले, त्यामुळे याच्यात काही नाही, नो डिफरन्स. आता मला एक विचारायचं आहे, आता विशेषतः क्लायंटच्या बाबतीत, एक इंडियन क्लायंट आणि अमेरिकन क्लायंट यांच्या सायकोमध्ये काय काय फरक आहे, किंवा काय यांच्याशी डील करताना काय वाटतं तुम्हाला, म्हणजे इंडियन क्लायंट वर्सेस अमेरिकन क्लायंट किंवा फॉरेन क्लायंट? इंडियन क्लायंट ऍक्च्युअली असं आहे की मी तुम्हाला जिओ वाईज कम्पेअर करून सांगू शकतो डिफरन्स, की इंडियन क्लायंट, US क्लायंट, UK क्लायंट आणि ऑस्ट्रेलियन क्लायंट, हे चौघांचं थिंकिंग आपण जे म्हणतो की जैसा देश वैसा बेस, हे 100% आपण जेव्हा क्लायंट सोबत डील करतो ते असतं. युएसचं जर एक्झाम्पल घेतलं तर दे आर रिअली व्हेरी फ्रेंडली, टेक्नॉलॉजी फ्रेंडली आहेत, अँड दे गिव्ह यू फुल इंडिपेंडन्स अँड दे आर विलिंग टू स्पेंड. सर्वात मोठी गोष्ट जी आहे, दे आर विलिंग टू स्पेंड. जे दॅट इज ऑल इन फॉरेन क्लायंट्स मध्ये आणि इंडियन क्लायंट्स मध्ये जर कम्पेअर केलं तर दे आर विलिंग टू स्पेंड. इंडियन क्लायंट्सचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन क्लायंटचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ही कन्सेप्ट जी आहे ही खूप वेगळं डिफरन्स होऊन जातो. काही आमचे जे फॉरेन क्लायंट्स आहेत जे आमच्याकडनं आज लीड घेतील, बट दे थिंक ऑफ 1 year ड्युरेशन और मे बी 18 monthsचा ड्युरेशन. ते विचार करतील की हा ठीक आहे, ही लीड आम्हाला आता भेटली आहे, बट ही लीडचा रेव्हेन्यू मे बी आम्हाला 18 months नंतर येईल. ते एक्सेप्ट करतात ते. बट इंडियन क्लायंट्स दे डोंट एक्सेप्ट इट. आता लीड भेटली, मला आता कन्व्हर्जन पाहिजे. आणि भरपूर केसमध्ये असं असतं की इट इज नॉट पॉसिबल. काही कारणांमुळे जो प्रॉस्पेक्ट असतो, लीड असते, ते दे विल नॉट बाय. काही रिझन असू शकतं. मे बी वी कॅनॉट कन्व्हिन्स लीड की तुम्ही बाय कराच. बट इन इंडियन क्लायंट्स असं आम्ही मोस्टली नोटीस केलंय की दे वॉन्ट फास्ट कन्व्हर्जन आणि पेशन्सचा थोडीशी कमी अशी आम्हाला वाटते. जर छोटे आपण
छोटे जे आमचे एक दोन छोटे कंपनीज आहेत इंडियामधले त्यांच्याशी कम्पेअर केलं, जर इफ वी कम्पेअर की इंडियाचे बी मोठे एंटरप्राइज आहे, फॉर एक्झाम्पल इन्फोसिस, TCS, त्यांच्यासाठी पण आम्ही काम केलं आहे. त्यांची पण थिंकिंग जी आहे ती ग्लोबल झालेली आहे आता. सो दे आर विलिंग टू एक्सेप्ट थिंग्स की लीड विल बाय आफ्टर 12 months और 18 months. ती एक प्रोसेस असते, ती एक सेल्स सायकल असते, जो एक छोटा वेंडर किंवा छोटी कंपनी इंडियामधली एक्सेप्ट करायला अजून रेडी नाहीये. But big companies, big enterprises of India are with global thinking, they are ready to accept that. But US, obviously, US clients, they are really very open for everything. They give us independence. की yes, जर तुम्हाला इम्प्लिमेंटेशन साठी ए नाही तर बी चा ऑप्शन पण अवेलेबल राहील, बी नाही तर सी चा ऑप्शन पण तुम्ही यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. दे गिव्ह यू फ्री हँड इन डुईंग ऑल द बिझनेस, व्हॉट एव्हर तुम्ही जे बिझनेस, तुम्ही जे काम करतात ते काम चांगलं करण्यासाठी दे रिअली हेल्प यू. युके क्लायंट जे आहे ते थोडं त्यांचं नॅरो थिंकिंग होऊन जाते विथ टर्म्स ऑफ स्पेंडिंग ऑल्सो अँड इन टर्म्स ऑफ ऑथरायझेशन ऑल्सो. ऑथरायझेशन वी हॅव टू गेट अप्रुव्हल्स. ऑथरायझेशन तुम्हाला युके क्लायंटचं नेहमी लागणार. यूकेचा जो पर्सन आहे हिल फर्स्ट अप्रूव की भाई ये बराबर है तो ही आगे जाना, मेरे पूछे बिना कोई काम नहीं करना. ऑस्ट्रेलिया क्लायंट तुमचं फर्स्ट बिझनेस द्यायलाच त्रास देत होतो. म्हणजे आम्ही असे क्लायंट 2 वर्षापासून मागे लागलोय की आम्हाला बिझनेस दे. वी आर डुईंग वर्क, सिमिलर काइंड ऑफ वर्क फॉर अदर वेंडर्स, अदर क्लायंट्स. बट ऑस्ट्रेलियन क्लायंट जो फर्स्ट ट्रस्ट करण्यासाठी जो आहे, दे टेक लॉट ऑफ टाइम. तुम्ही त्यांना पर्सनली जाऊन भेटा ऑस्ट्रेलियामध्ये. तुमचा जर ऑस्ट्रेलियाचा प्रेझेन्स असेल तर तो खूप मॅटर करतो त्यांना. पण हे US आणि UK क्लायंटला मॅटर नाही करत की तुमचं ऑफिस US मध्ये आहे का UK मध्ये आहे. बट ऑस्ट्रेलियन क्लायंटचा तो स्टिकीनेस आहे. इफ यू आर ऑस्ट्रेलियन किंवा तुमचं ऑस्ट्रेलियन ऑफिस आहे, then it is really very helpful to gain a business and gain trust of Australian client. इंडियन क्लायंटचं आपलं मेन जे आहे कॉस्ट इफेक्टिव्हनेस अँड रेडी टू बाय लीड पाहिजे त्यांना. सो दॅट इज द मेजर डिफरन्स इन ऑल दिस जिओग्राफिकली डिफरंट पर्सन आणि डिफरंट क्लायंट्स. नाईसली, म्हणजे तुम्ही खूप छान कंपॅरिझन केली आणि खूप रिअली इट इज रिअली मॅटर टू बी लर्न. म्हणजे या गोष्टी भारतीय उद्योजकांनी शिकल्या पाहिजे आणि जरा थोडंसं थोडा वेळ दिला गेला पाहिजे. जे तुम्ही म्हणतात की अगदी 18 मंथ्स जो काही टाइम देता येते, 18 मंथ पर्यंत ते आपलं इमिडिएटली की आपल्याला ज्याला म्हणतात बी टाकल्यावर लगेच उगवायला पाहिजे असं जे आपल्याला वाटत असतं ना, ते रॉंग आहे. आणि डेफिनेटली आपण फ्रीडम देत नाही. म्हणजे बरेच डिजिटल मार्केटियर्स जे माझ्याकडे येत असतात ते म्हणतात की वी डोंट गेट फ्रीडम फॉर टू परफॉर्म. तर हा एक खूप महत्वाचा फरक आहे. आता एक असा एक क्लायंटचाच प्रश्न आहे, एक असा प्रश्न आलाय की आता US मध्ये विजाचे रूल जे आहे ना ते डिफरंट झाले आणि कडक झाले. याच्यामुळे आता त्यांना असं वाटतं की तुम्ही कशाला इथे इंडियात, अमेरिकेत कशाला, तुम्ही तिथेच राहा, इंडियामध्येच राहा, अजून कुठेही राहा. बट आणि त्यामुळे काय होतं की आउटसोर्सिंगचा ट्रेंड खूप वाढेल असं वाटतंय. ऑफशोर बिझनेस जो आहे खूप वाढेल असं वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हा जो काही एकंदरीत जे ट्रेंड म्हणजे पोस्ट कोविड या पॉसिबिलिटीज खूप जास्त दिसत आहेत एकंदरीत. म्हणजे जो अमेरिकन विजाचा रूल चेंज झाल्यामुळे, कारण की त्यांनी पाहिलं जे लोक घरून काम करू शकत होते त्यांनी अमेरिकेत कशाला राहायचं, गो बॅक टू इंडिया आणि तिथे करा ना. तर असा जो काही नियम काढलाय आणि विच इज व्हेरी फेअर इनफ. तर तुम्हाला काय वाटतं की काय याच्यामध्ये काय ऑफशोर मार्केटिंग मध्ये काय डिफरन्स होऊ शकेल, काय आउटसोर्सिंग मध्ये काय वाढ होऊ शकेल, एकंदरीत काय फ्युचर वाटतं या सगळ्याचं? इंडिया जर तुम्ही इकॉनॉमी बघितली तर आपलं मेजॉरिटी जे आहे सर्व्हिस बेस्ड, IT सर्व्हिस, त्यामुळे भरपूर आपला ग्रोथ झालेला आहे. आणि आपले मेजॉरिटी क्लायंट जर बघितले तर US चेच आहे. ऑल ओव्हर द ग्लोबल आपण टेक कंपनीज जर बघितल्या तर मोस्टली US आपल्याला ऑफशोर भरपूर करतं इंडियाला. चायनाला दे डोंट ऑफशोर. चायना जे आहे इट इज मेनली फॉर मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडिया इज मेनली फॉर सर्व्हिस. बॅकएंडचे जे कामं असतात किंवा बाकी ऑपरेशन्सचे जे कामं असतात, ऑफशोरिंगचे जे कामं असतात, ते मेजरली US आपण म्हणू, कारण की ऑब्व्हियसली GDP त्यांचं सर्वात जास्त आहे आणि स्पेंडिंग पॉवर त्यांच्याकडे जास्त आहे. तर दे आर व्हेरी एन्थुझियास्टिक. आणि विजाचे रूल्स काही असले, मे बी ट्रम्प आला आहे H1B चे रिस्ट्रिक्शन लावतो,
आता परत त्यांनी अजून काही रिस्ट्रिक्शन ऍड ऑन केलेले आहेत की यू डोंट नीड टू स्टे इन US जास्त जर तुमचं काम नसेल, बट इट विल बेनिफिट इंडिया फॉर शुअर. इंडियाकडे आता तुम्ही रिसेंट न्यूज बघितली असेल, TCS इज वन ऑफ दी मोस्ट सर्वात जास्त मार्केट कॅपची IT कंपनी बनलेली आहे. सो वी ऑलरेडी हॅव द इन्फ्रास्ट्रक्चर जे US ला ऑफशोरिंग साठी, सॉफ्टवेअर ऑफशोरिंग किंवा सर्व्हिस ऑफशोरिंग साठी जे पाहिजे, वी आर रेडी विथ इट. सो 100% we will be IT industry will be seeing growth in it because US will be going to the next industry now. ते सर्व्हिसचे काम ते इनहाऊस करायला मागतच नाही, ते वॉन्ट पीपल टू डू इट अँड ऍट द लो कॉस्ट. मग ऑप्शन काय राहतं? इंडिया. So we have a very good growth momentum in outsourcing from US, UK. Majority US, yes, there is a quite lot of opportunities. तर तुम्ही IT enabled services मध्ये असाल आणि US target असाल client base, 100% you have a growth opportunity over there. ग्रेट ग्रेट, एकदम बरोबर सांगितलं. आज मी दुपारी फेसबुक किंवा कुठेतरी पाहिलं, एक अमेरिकेतला कॅलिफोर्निया मधला एक एंटरप्रेन्योर जो इंडियन एंटरप्रेन्योर आहे, श्रीहर नावाचा आहे. जो कंपनी त्याची आहे, म्हणजे बिलियनरी मोठी कंपनी, मोर दॅन 10,000 करोडचा टर्नओव्हर आहे. अँड दे हॅव शिफ्टेड टोटल ऑपरेशन टू चेन्नई. म्हणजे बे एरियामध्ये सॅन फ्रान्सिस्कोला त्याचं ऑफिस होतं आणि तिथे सगळे एवढे मोठे जायंट्स आहेत बसलेले, म्हणजे अगदी लिंक्डइन पासून सगळ्या काही जे म्हणजे माझा मुलगाही तिथे होता, व्हिजिटेड. आणि त्या लोक त्यांनी सगळं ते देव शिफ्टेड टू चेन्नई आणि इथल्या 9,000-9,500 लोकांना त्यांनी जॉब दिला आणि इज डुईंग व्हेरी फंटास्टिक थिंग. आणि एका खेड्यामध्ये राहून त्यांनी सगळं केलंय, सगळं खेडच विकत घेऊन. अशा खूप काही क्रांती आपल्या भारतामध्ये होऊ शकतील आणि हे डिजिटल युग जे आहे ते आपल्याला त्याचं ऍक्सेप्टन्स करणं. भले तुमचा प्रोडक्ट, जसं समजायला सांगितलं, व्हॉट एव्हर प्रोडक्ट यू आर हॅव्हिंग, व्हॉट एव्हर, तर तुम्हाला डिजिटल करणं आणि तुम्ही डिजिटल करणं आणि ग्लोबल विचार करून तुमचं प्रोडक्ट ग्लोबल मध्ये कसं जाईल हा विचार केला पाहिजे. आपण सगळं सक्सेस बद्दल ऐकलं, यू मस्ट हॅव फेस सम फेल्युअर्स ऑल्सो. तर असे काही तुम्हाला, ज्याला म्हणतो ब्रेकडाऊन झाल्याचे, असं काही नर्वसनेस वाढला किंवा डिप्रेशन झालं, अशा काही गोष्टी नक्कीच झाल्या असणारच तुमच्या व्यवसायामध्ये. तुम्ही एक वाक्य सांगितलं की डिसेंबर 2014 हा तुमचा एक, त्याच्यावर एकदम तुम्ही रिथिंकिंग करायला लागले होते. असे काही झालं का? एंटरप्रेन्योरशिप जेव्हा तुमची ग्रोथ होते ना, त्याच्यामध्ये या ज्याला म्हणून अडथळे हे त्याच्यातला एक अविभाज्य भाग असतो. तर असं काही झालेलं आहे का तुमच्या बाबतीत? काही ना काही इश्यू असणारच आहे. मायनर तर रोजच काही ना काही झटके बसत असतात की हे असं झालं, हे ड्रॉप, हे चालत नाहीये. पण मेजर जो एक होता की 6 months विथ 0 रेव्हेन्यू, म्हणजे तो एक खूप मोठा आमचा रिथिंकिंग पॉइंट होता की शुड वी कंटिन्यू इन दिस बिझनेस ऑर नॉट. जे तुम्ही भरपूर पार्टिसिपेंट्स आहेत ते समजू शकतात की 6 महिने तुम्ही तुमचं काम करत आहात आणि तुम्हाला एक पण नॉट इवन सिंगल रुपी भेटलेला नाही आणि तुम्ही डोळे बंद करून काम करत आहात, तर तो खूप मोठा एक ब्रेकडाऊन होता. वी वर रिथिंकिंग की काय करायचं. वी वर नॉट शुअर व्हॉट टू डू ऍट दॅट मोमेंट. पण तो असं म्हणतो की आपण काही दिवस असे जातात अँड इफ वी कंटिन्यू इन दॅट फेस, वी डिडंट गिव्ह अप. तेव्हा आम्ही ठीक आहे म्हटलो की ठीक आहे, आपले घरचे आपल्याला पैसे विचारत नाहीये, विल डू समथिंग डिफरंट इफ दिस डझंट गो. 1 महिना अजून देऊ. असं करून 6 महिने आम्ही काढले की लेट्स गिव्ह वन मोर मंथ. आणि शेवटी ती ऑपॉर्च्युनिटी आली की रेव्हेन्यू स्ट्रीम स्टार्टेड फ्लोईंग. त्यानंतर आम्हाला फर्स्ट क्लायंट 2014 मध्ये भेटला आणि सेकंड क्लायंट वी गॉट आफ्टर 1.5 years. वी वर विथ ओनली 1 client. आणि सर तुम्ही समजू शकता की वर्किंग विथ ओनली 1 client किती मोठी रिस्क आहे. ती आम्ही ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष ती रिस्क आम्ही बॅक ऑफ द माइंड घेऊन चालत होतो. जर त्या क्लायंटला काही झालं तर आमचा बिझनेस बंद झाला. तर तो इनिशियली 1 ते 1.5 वर्ष जे होतं, तो एक आमचा मेजर ब्रेकडाऊन किंवा मेजर नर्वसनेस आमच्यामध्ये होती की हाऊ वी कॅन ग्रो आवर सेल्स.
आम्ही आमचे क्लायंट्स कसे वाढवू शकतो, कारण की डिपेंडन्सी ऑन वन क्लायंट हा बिझनेस नाहीये, हा रिस्कच आहे म्हणू शकतो आपण. तर ती एक मेजर नर्वसनेस होती. थर्ड नर्वसनेस असं म्हणायचं की जेव्हा आपण ग्रोथ करतो, स्टार्टअप असते, एम्प्लॉईजला आपण समटाइम्स वी टेक एम्प्लॉईज फॉर ग्रांटेड, बट यंग जनरेशन जे आहे ते थिंक आम्हाला 3 महिने वी डिडंट गॉट एनी एम्प्लॉईज बिकॉज वी वर स्टार्टअप. आम्ही घरून काम करत होतो, आमच्याकडे ऑफिस नव्हतं. तर तो एक आम्हाला नर्वसनेस होता की कसं चालू होईल. विदाउट एम्प्लॉईज वी कॅनॉट डू इट. अँड इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग पॉइंट टू कन्व्हिन्स. आम्हाला फर्स्ट आमचे जे एम्प्लॉईज आहे आम्हाला माहिती आहे की सॅलरीचा विषय नव्हता. वी वर जस्ट कन्व्हिन्सिंग देम की तुम्ही काम करा, तुम्ही यू डोंट वरी अबाउट युअर फ्युचर, फ्युचर इज देअर. आम्हाला दिसत होतं, बट त्यांना ते शुअर नव्हते. टेकिंग रिस्क विथ अस वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग पॉइंट. तो एक मेजर नर्वसनेस होता. आणि त्या व्यतिरिक्त 2 मुलांनी तरी जॉईन केलं आम्हाला काही कन्व्हिन्सिंग केल्यानंतर, बट मुली तर त्या अवघड होत्या बिकॉज ऑल बॉईज वर देअर. मुली जॉईन करतच नव्हत्या. भरपूर मुली इंटरव्ह्यूला यायच्या अँड दे वर नॉट एबल टू जॉईन. बट द थिंग इज वन्स फिमेल एम्प्लॉईजची इम्पॉर्टन्स या इंडस्ट्रीमध्ये एवढी आहे की स्टिकीनेस, दे स्टिक विथ द कंपनी फॉर ॲज लॉंग ॲज पॉसिबल. वन्स दॅट स्टार्टेड, पूर्ण ग्रोथ स्टोरी आमची मग स्लोली स्टार्ट झाली. अँड दिस वर द मेजर 3 issues which we faced. आम्ही जे फेस केलं मेजर इश्यूज. वेटिंग फॉर फ्यू डेज, उद्या बघू काय होतंय, मे बी लेट्स सी नेक्स्ट वीक. 15 दिवसानंतर वी डिडंट गिव्ह अप. वी वर सेइंग टू आवरसेल्फ की विल वेट, विल सर्च फॉर मोर ऑपॉर्च्युनिटीज. हे आम्ही सतत म्हणत होतो. आणि मेन बेनिफिट आम्हाला असं झालं की वी वर 4 पार्टनर्स, आणि 4 पार्टनर्स असल्यामुळे वी वर एनकरेजिंग इच अदर की नाही, वी डोंट हॅव टू गिव्ह अप. आज मी जर एनकरेज करत असेल तर दुसरा पार्टनर मला एनकरेज करत असेल, डोंट फील निगेटिव्ह. हा फेज जाईल. अँड बिंग 4 people टीम हे खूप आम्हाला बेनिफिट झाला आहे. अँड आय वुड ऑल्सो एनकरेज पार्टिसिपंट जे आहे की इफ यू कुड स्टार्ट विथ मोर देन 1 or 2 people, म्हणजे जर तुम्ही एकटे स्टार्ट करत असाल तर टेक सपोर्ट ऑफ वन मोर, मे बी युअर फ्रेंड, मे बी युअर एनी सिबलिंग्स, मे बी तुमचे फॅमिली मेंबर्स. इट विल सर्टनली 100% हेल्प यू. आमच्या केसमध्ये असंच झालंय की आम्ही 4 होतो, आणि आमच्या 4च्या सपोर्टमुळे स्टार्टिंगचे इनिशियल फेजेस होते विथ नो एम्प्लॉईज आम्ही जे काम करत होतो 16-18 घंटे. आफ्टर दॅट जो फायनान्शियल क्रंच होता तो आम्ही मॅनेज केला. त्यानंतर जे एका क्लायंटवर जे आमचं रिस्कीनेस होतं, आम्ही 4 क्लायंट शोधायला धावत होतो. तो इनिशियल जो तुमचा भीती असेल किंवा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जो हेल्प करेल, तो एक ग्रुप जे करू शकतो, ते इंडिव्हिज्युअली मे बी मोर चॅलेंजिंग असतं. जर मी एकट्याने जर आज फॉर्म केली असती ही कंपनी, तर इट वुड हॅव बीन मोर चॅलेंजिंग फॉर मी. बट 4 आम्ही सोबत असल्यामुळे इट वॉज रिअली गुड ऑपॉर्च्युनिटी, गुड टाइम स्पेंड झाला, गुड सर्व शिकायला भेटलं, आणि ग्रोथ खूप फास्ट झाली त्या कम्पॅरेटिव्हली. कारण की जेव्हा ग्रोथ होत होती देन वी डिवायडेड आवर सेल्फ, आणि आम्ही एक डिपार्टमेंटला स्टिक झालो. नाव आय एम इन टू सेल्स 100%. आणि अजून एक पार्टनर आहे, तो ऑपरेशन्स मध्ये 100% आहे. मी सेल्स मध्ये बघतो, तो ऑपरेशन्स बघतो. तो त्याला सेल्स बघायची गरज नाही. अँड ट्रस्ट फॅक्टर ऑब्व्हियसली राहणार आहे, बिकॉज वी ऑल आर इक्वल पार्टनर्स, अँड बाय डिफॉल्ट ट्रस्ट इज देअर. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट की ऑपरेशन्सचं काय चाललंय, तो बघून घेईल आय एम शुअर. आणि त्याला सेल्सचं बघायची गरज नाही, तो म्हणेल की येस ही इज लुकिंग आफ्टर इट, सो वी डोंट हॅव टू वरी. सो इट हॅज हेल्प अस टू ग्रो. जे आमची 6 वर्षात जी ग्रोथ झाली आहे, आमच्या सोबत ज्या कॉम्पिटिटर्स आमच्या ग्रोथ झाल्यात ते बंद पडल्यात, कारण की ते मे बी सिंगल पर्सन कंपनीज होत्यात, or maybe for some other reasons, but we are still there, fighting in this tough time and growing 100% growing very good in this tough time. So this is all because of the partnerships which we have, uh, and the bond which we have with the partners. It is really a great time to come together. हा म्हणजे पहिले जे Yeah, मिथ होते ना, फक्त आपलंच करायचं, एकट्यानेच करायचं, हे सगळं मिथ आता yeah, जायलाच पाहिजे. वी मस्ट फाईट टुगेदर, वी मस्ट कम correct. टुगेदर. एकत्र येण्यानेच डेव्हलपमेंट होते. हे आमच्या सहित हजारो लोकांचे आम्ही जेवढ्या काही इंटरव्ह्यूज आतापर्यंत आम्ही घेतलेले आहेत, त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये हा कॉमन पॉइंट आहे
की येस यू हॅव टू बी विथ समवन, ज्यामुळे काय करेक्ट होतं डिवाइड होते आणि 1+1 इज ऑलवेज 11. आणि तुम्ही तर 4 करेक्ट जण एकत्र आल्यानंतर डेफिनेटली यू हॅव या नीड दिस थिंग. रिअली इट इज अ व्हेरी गुड पॉइंट टू बी नोटेड बाय एव्हरीवन. या इथे जेवढे प्रेझेंट आहे त्यांनी हा गोष्ट नक्की विचारात घेतली पाहिजे. ऍटलीस्ट यू कॅन स्टार्ट विथ युअर फॅमिली मेंबर्स. ते जे आहे करेक्ट सिबलिंग करेक्ट आहे, नियर डिअर आहे, त्यांना बोलून घेऊन तुम्ही काम करू शकता. इट्स रिअली व्हेरी गुड या पॉइंट. आता एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो, म्हणजे तसे 2 प्रश्न आहेत. एक आता कसं आहे की जसं US क्लायंट जो आहे ना, तो त्याच्या समोर आता सो मेनी ऑप्शन्स आहेत तर अशा आउटसोर्सिंगला. तर अशा वेळेला हाऊ यू कन्व्हिन्स त्यांना, कसं कन्व्हिन्स कसं करू राहिले तुम्ही? हा पॉइंट 1 आहे. आणि एक आता फ्युचर तुमचे काय प्लॅन्स आहेत? व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स? दिस विल बी द लास्ट 2 क्वेश्चन्स फॉर यू, ज्यामुळे नंतर आपण संपूया. येस. करेक्ट. फर्स्ट पॉइंट खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे की हाऊ टू कन्व्हिन्स US क्लायंट. आणि ही एक गोष्ट जे सरांनी सांगितली की 100% दे हॅव लॉट ऑफ ऑप्शन्स अवेलेबल. आता आमचे जे एक्झिस्टिंग क्लायंट आहे त्यांना जेव्हा आम्ही भेटतो ते आम्हाला मजाकमध्ये असं म्हणतात की तुम्ही आमचे होर्डिंग लावले का इंडियामध्ये, आम्हाला एवढे फोन येतात रोज. सो देर इज कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे फील्डमध्ये. अँड वन थिंग दे वॉन्ट, US चे जे आमचे क्लायंट्स आहेत जे आमच्याकडनं खुश आहे ते मी ते सांगू इच्छितो की वाय दे आर वर्किंग विथ अस अँड वाय दे आर हॅपी विथ अस. फर्स्ट थिंग इज वी डोंट से नो. आम्ही नो त्यांना, ते जे त्यांनी जर आम्हाला चॅलेंजिंग टास्क दिला, वी डोंट से नो. आम्ही नाही म्हणत नाही त्यांना, विल सी की विल डू इट. आम्ही त्यांना अश्युरन्स देतो की इट इज टफ बट विल ट्राय. आणि ते त्यांना खूप आवडतं की यू डोंट से नो आणि तुम्ही आम्हाला आमच्या टफ टाइम मध्ये हेल्प करतात. तर ते स्टिकीनेस अजून वाढतात ते क्लायंट तुमच्या सोबत राहण्यासाठी. दुसरी गोष्ट अशी आहे की टाइमली रिस्पॉन्स. ते तर कुठल्याही कंट्रीमध्ये असो की US आणि इंडियाचा जो टाइम डिफरन्स जो आहे त्यामुळे आउटसोर्सिंग बिझनेस मोस्टली इंडियामध्ये भरपूर होतो. तर त्यांना जो टाइमली रिस्पॉन्स जायला पाहिजे, जर तो तुम्ही रिस्पॉन्स करत असाल, इमिडिएट रिस्पॉन्स, त्यांचे जे क्युरीज आहे, इफ यू आर हँडलिंग इट व्हेरी गुड, ते तुमच्या सोबत राहतील अँड दे विल बी हॅपी विथ यू. हे आपल्या एक्झिस्टिंग क्लायंट साठी आपण करू शकतो. नवीन क्लायंट्स साठी तुम्ही काय करू शकता? हाऊ यू कॅन गेट न्यू क्लायंट्स अँड हाऊ यू कॅन कन्व्हिन्स देम की यू आर बेटर देन दॅट. मोस्टली फर्स्ट थिंग आय वुड से इज द सर्व्हिसेस विच यू आर प्रोव्हाइडिंग. तुम्हाला काहीतरी वेगळं किंवा जे दुसरे तुमचे कॉम्पिटिटर्स स्टडी करून ते प्रोव्हाइड करत नसतील ते तुम्हाला प्रोव्हाइड करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे. आणि US चे जे क्लायंट्स असतात दे आर ओपन टू टेस्ट यू. ते तुम्हाला नाही नाही म्हणणार, ते म्हणतील की विल गिव्ह यू अ स्मॉल ऑपॉर्च्युनिटी टू यू. मे बी तुम्हाला $1000 काम देतील, पण ती एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला जर भेटत असेल, तुम्हाला ती 100% यू हॅव टू गिव्ह इट टू बेस्ट, गिव्ह युअर बेस्ट टू देम इफ यू आर गिव्हिंग द ऑपॉर्च्युनिटी. बिकॉज US चे जे सिटीजन्स आहेत, US चे जे लोक आहेत, दे आर व्हेरी ओपन माइंडेड. सो दे आर विलिंग टू गिव्ह यू अ स्मॉल ऑपॉर्च्युनिटी टू यू विथ युअर न्यू सर्व्हिसेस. तुम्हाला जर तुम्ही आता सपोज इफ आय टेक एन एक्झाम्पल, आमच्याच फील्डचं एक्झाम्पल जर घेतलं तर आम्ही जे वेगळे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहोत, आमच्या जे कॉम्पिटिटर्स पेक्षा जे वेगळे आहे ते आम्ही एंगेजमेंट डिटेल्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे जर एक लीड आहे तर त्यांनी काय केलं आहे, किती वेळ त्यांनी तुमच्या जे व्हाईट पेपर्स वगैरे असतील, टेक्निकल गोष्टी आहे सॉरी, बट ते त्यांच्यावर त्यांचं रिसर्च काय आहे ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. आणि ते आम्ही कॉम्प्लिमेंटरी प्रोव्हाइड करतो त्यांना की इट इज अ कॉम्प्लिमेंटरी जस्ट फॉर वर्किंग विथ अस. तर तुम्ही अशा जर काही सर्व्हिसेस त्यांना दिल्या आणि बेसिक ॲटिट्यूड तुमचा चांगला ठेवला, then you can 100% win them. And it is really easy to enter the market, but it is difficult to sustain. एवढं तुम्ही लक्षात ठेवा for US, because they'll give you an opportunity for sure, but if you don't prove 100% capabilities, they won't give you a second opportunity. So this is the basic thing. And second, what we are planning for 5 years, जे सरांनी विचारलं की आमचं काय प्लॅन आहे for next 5 years. As of now, we are a content syndication demand generation company. 5 वर्षानंतर आमचा असा प्लॅन आहे की वी आर प्लॅनिंग टू बी अ B2B मीडिया कंपनी. म्हणजे जो आमचा फर्स्ट क्लायंट होता, की जी एक मीडिया कंपनी होती, तो आमचा बनायचा प्लॅन आहे विदिन नेक्स्ट 5 years. त्यासाठी सर जसं म्हणतात की आपला जो गोल आहे तो स्मार्ट गोल असायला पाहिजे.
इट शुड बी अ स्मार्ट गोल. आणि वी आर ऑल्सो वर्किंग ऑन द सेम थीम की स्मार्ट गोल असायला पाहिजे. तर मी आज सांगतोय तुम्हाला की वी वॉन्ट टू बी अ मीडिया कंपनी. सो वी हॅव ऑलरेडी टेकन स्टेप फॉर दॅट. वी हॅव अ US ऑफिस नाव. आमचं US प्रेझेन्स ऑलरेडी आहे. फिजिकल ऑफिस आहे आमचं US मध्ये. वी आर हॅव्हिंग अ पार्टनर इन US. म्हणजे आता जर मी जे 4 पार्टनर्स मॅकबेचे सांगत आहेत, ते अजून एक पार्टनर ऍड होणार, तो US चा राहील. So it is a very game-changing thing to have a US partner for an Indian company because it changes everything. तुमचं पूर्ण face change होऊन जातं globally when you have a US partner. So with that, we are planning to be a media agency uh, in next 5 years, and it would be a really proud moment because India मध्ये B2B media agencies, Indian media agencies I would say, global media agencies चे offices India मध्ये आहे, but B2B Indian media company ही नाही आहे अजून इंडियामध्ये. And we are planning to be one of it in next 5 years. रिअली ग्रेट ड्रीम्स यू आर हॅव्हिंग आणि डेफिनेटली ते होतीलच, त्याच्यात काही शंका नाही. आणि तुम्ही चारही आहात आणि तुमच्यामध्ये एवढं डिटर्मिनेशन आहे, रिअली इट विल टेक यू टू दॅट हाईट. रिअली लव्ड युअर प्रोग्रेस. जी काही प्रोग्रेस म्हणजे मी जे काही सम्यकला एडीपी मध्ये पाहिलं होतं आणि सम्यकला जे मी आज ऑनलाईन पाहतोय, आय फाउंड अ बिग डिफरन्स, व्हेरी बिग डिफरन्स आय फाउंड. आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. उद्योगवर्तीनी इज प्राऊड ऑफ यू की तुम्ही एवढं चांगलं प्रोग्रेस करतात. आणि विश यू डेफिनेटली तुमच्या मनात जे आहे ते नक्की होईल, याच्यात काही शंका नाही. आणि डेफिनेटली परत परत तुम्हाला भेटायला नक्की आवडेल. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट सम्यक. आणि तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही सम्यक अवस्था कायम ठेवा. किती यश अपयश काही जरी आलं तर इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, याचं समजून जेव्हा तुम्ही काम करता तर डेफिनेटली यू विल ऑलवेज प्रोग्रेस. तर हा एक चांगला मंत्र. तुम्ही खूप छान छान गोष्टी सांगितल्या आज. डेफिनेटली आजचा जो इंटरव्ह्यू झाला, इट वॉज रिअली व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह ॲज वेल एज इन्स्पायरिंग. खूप लोकांना याच्यातून इन्स्पायरिंग मिळालं असेल आणि परत युट्यूबवर सुद्धा लोक पाहतील. सो थँक्यू व्हेरी मच सम्यक वन्स अगेन अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि सगळ्या श्रोत्यांना मी नक्की सांगेन की जरूर आपणही या सगळ्या गोष्टीवर जरूर काम करा. जसं सांगितलं मी आता की आपण आता डिजिटल मार्केटिंगचा एक अतिशय स्ट्रॅटेजी, डिजिटल मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीवर एक कोर्स करतोय, त्याची लिंक याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही आमच्या उद्योगवर्तीच्या युट्यूब चॅनलमध्ये बी त्याची माहिती तुम्हाला मिळू शकेल, आमच्या वेबसाईटवर सुद्धा मिळू शकेल. डेफिनेटली यू ऑल्सो enrich yourself and then enrich the nation and grow. Thank you very much everyone, and thank you very much Samyak. धन्यवाद. Thank you sir, and all the best to you as well.